मुंबई महानगरपालिकेला सोन्याची कोंबडी समजणारे आणि मराठी अस्मितेसाठी नव्हे तर स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी आज दोन ठाकरे एकत्र येणार आहेत असं कळलेलं आहे. खरं तर आज दुपारी 12 वाजता त्यांची प्रेस कॉन्फरन्स आहे, परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे 12 वाजवल्याशिवाय ही महाराष्ट्राची जनता थांबणार नाहीये. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन चालणारी शिवसेना कोण आहे, त्यांच्या मागे महाराष्ट्रातली मराठी जनता कशी ठामपणे उभी आहे, हे आता जी नगरपालिकेची निवडणूक झाली त्यामधल्या निकालांनी दाखवून दिलेलं आहे. घरात बसून आणि दुपारी 12 वाजता उठून महाराष्ट्राचं भलं होणार नाही, तर त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, त्यासाठी लोकांशी बोलावं लागतं, त्यासाठी 18 तास काम करावं लागतं. ते माननीय शिंदे साहेब करणार आहेत. एक लक्षात घ्या, 2017ला जेव्हा ह्याच मनसेचे नेते बाळा नांदगावकर तुमच्याकडे आले होते युतीची बोलणी करायला, तेव्हा तुम्ही त्यांना साधी भेट दिली नाही. इनफॅक्ट 2017ला मनसेचे जे नगरसेवक निवडून आले होते त्यांना सुद्धा पळवून घेऊन गेला होता. जर एकत्रच व्हायचं होतं तर वेगळे का झाले याची उत्तर आज महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे घे सुपारी उठ दुपारी म्हणणाऱ्या लोकांच्या समोर बरोबर जाऊन तुम्ही काय महाराष्ट्राचं हित साधणार आहात तेही आज तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं फार गरजेचं आहे. आम्ही संपलेल्या पक्षावर बोलत नाही, असल्या संपलेल्या पक्षाबरोबर युती करायची अपरिहार्यता काय आहे हे सुद्धा तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं लागणार आहे. त्याच्यामुळे मराठी माणूस, मराठी जनता, मराठी अस्मिता ही कुठलीही गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची नाही. तुमच्यासाठी महत्वाची आहे ती मुंबई महानगरपालिकेची तिजोरी, आणि या तिजोरीसाठीच हे दोन भाऊ एकत्र येत आहेत. हे महाराष्ट्राच्या जनतेला न कळण्या इतपत ती धुदखुळी नाहीये. मराठी माणसाला मुंबईतून बेघर करण्याचं पाप या उबाठाने केलेलं आहे आणि त्यांना परत आणण्याचं काम ही महायुती करणार आहे. ज्या महायुतीचा सुरुवात ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली, त्याच्यामुळे ही नैसर्गिक युती आहे. शिवसेना आणि भाजपची युती ही नैसर्गिक युती आहे, ही महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी केलेली युती आहे. परंतु आज दुपारी 12 वाजता होणारी युती ही स्वतःच्या मुलांच्या भविष्यासाठी आणि त्याचप्रमाणे तिजोरीवर डल्ला मारण्यासाठी केलेली युती आहे, हे महाराष्ट्रातली जनता जाणते.